1991च्या निवडणुकीनंतर सगळ्यात आक्रमक निवडणूक जर कुठली झाली असेल तर ती 2024मध्ये अहमदनगरची पुनरावृत्ती झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जसं की तुम्हाला माहिती आहे की काल लोकसभा 2024च्या निवडणुकीचे एक्झिट पोल आलेले आहेत आणि मी जसं सांगितलं होतं की 32 सीट्स ±2 BJP एनडीए महाराष्ट्रामध्ये जिंकेल. एक्झिट पोल पण त्याचप्रमाणे आकडे सांगतोय. पण मित्रांनो, कोणीही हे परमेश्वर नसतं किंवा कोणीही, मी काही ॲस्ट्रोलॉजर किंवा खूप मोठा ज्योतिष्य नाही आहे की प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक ग्रामीण भाग, प्रत्येक पंचायत, नगर याच्यामध्ये काय वातावरण आहे, लोकांमध्ये काय संभ्रम चालू आहे, लोकांची मानसिक स्थिती काय आहे, लोक कुठल्या मुद्द्यावरती वोट करण्यासाठी समोर येत आहेत, हे प्रेडिक्ट करणं खूप कठीण असतं. एक ट्रेंड आणि एक हवा कोणत्या बाजूने वाहत आहे त्याच्यावरनं ॲनालिसिस करत असतो. जे जुने डेटा असतात ते डेटा वेगवेगळ्या लोकांशी बोलून की तिथल्या वेगवेगळ्या जातीय समीकरण, धार्मिक समीकरण कशा प्रकारचे आहेत, लोकांमध्ये कोणते मुद्दे प्रामुख्याने आहेत, त्या प्रकारे एक विश्लेषण देण्याचा प्रयत्न करत होतो. काल एक्झिट पोलमध्ये जसं मी याच्या आधी पण सांगितलं होतं की पंकजा मुंडे जिंकतील आणि मी हे पण सांगितलं होतं की तुतारी खूप वाजली पण सुजय विखे नक्की जिंकतील. तर मित्रांनो, कालच्या एक्झिट पोलमध्ये पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना तर जिंकताना दाखवलं आहे, पण त्याचबरोबरीने अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव होऊ शकतो किंवा लंके हे वरचढ ठरू शकतात, अशा प्रकारचे भाकीत सुद्धा करण्यात आलेले आहे. तर त्याच्यावरती मी परत काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही मित्र तिथे असतात, काही रिपोर्टर माझे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही मुद्दे माझ्या समोर आले आहेत. ते मुद्दे मी तुमच्यासमोर सांगू इच्छितो की जर कोणते मुद्दे या निवडणुकीवरती भारी पडले आणि सुजय विखे कशा बाबतीत मागे पडले किंवा अजूनही सुजय विखे जिंकण्याचे चान्सेस आहात का, ह्याबद्दल आपण आज डिस्कस करू. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. राम मंदिर, आर्टिकल 370, UCC या प्रकारचे कुठल्याही मुद्द्यावर हे इलेक्शन न होता हे इलेक्शन लोकल लेवलवरती आणण्यात आलं. मित्रांनो, हो, या 2024च्या अहमदनगर दक्षिण या मतदारसंघामध्ये यावेळेस जे निवडणुकीचे मुद्दे होते हे अतिशय लोकल आणि स्थानिक पातळीवरचे मुद्दे करण्यात आले. त्याचं कारण असं की जेव्हा राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे हवे होतात तेव्हा लोकल मुद्दे हे बाजूला जातात. पण ही निवडणूक शरद पवारचंद्र गटाकडून म्हणजेच शरद पवार साहेबांकडून आणि निलेश लंके यांच्याकडून स्थानिक लेवलची ही निवडणूक करण्यात आली. स्थानिक मुद्दे हे वरचढ करण्यात आले, स्थानिक मुद्द्यांना नेहमी वर काढण्यात आलं आणि त्याच्यामुळे हे जे राष्ट्रीय मुद्दे होते ज्याच्यामुळे पार्लमेंट आणि लोकसभेची निवडणूक होत असते हे मुद्दे मागे पडले. मित्रांनो, गांधी मैदानावरती पवार साहेबांची जी सभा झाली आणि तिथे पवार साहेबांनी नेहमीप्रमाणे गुगली टाकली की विखेंनी माझ्याकडे उद्योजक पाठवला होता आणि निलेश लंकेंना तिकीट देऊ नका, इथे उमेदवार देऊ नका हे सांगितलं. त्यानंतर निलेश लंकेंचं जे वजन वाढवण्याचं काम आहे ते शरद पवारांनी त्या सभेतून केलं. लोकांच्या मनात ही गोष्ट बसली की बाबा विखे हे निलेश लंकेंना घाबरतायत, म्हणजेच उद्योजकांना पाठवण्याची वेळ येते. तर निलेश लंके खरंच हे एक स्ट्रॉंग उमेदवार सुजय विखे समोर होऊ शकतात हे लोकांच्या मनी आलं आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा या निवडणुकीवर पडला. आता आपण जर अहमदनगर दक्षिण म्हणजेच अहमदनगर या मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ मित्रांनो कांदा, दूध या भागासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजेच कांदा आणि दूध या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तर जे काही कांदा निर्याती बंदी होती, म्हणजे कांदा निर्यातीवरती जी बंदी टाकण्यात आली होती, दुधाचे भाव गेल्या 2-4 वर्षात, 1 वर्षात 10-12 रुपयांनी जे पडले, त्याचा जो इफेक्ट होता तो या निवडणुकीमध्ये दिसला आणि वारंवार स्थानिक मुद्द्यांवरती ही निवडणूक खेचून आणल्यामुळे हे मुद्दे अजून प्रभावी ठरले. सोबत पडलेला दुष्काळ, अहमदनगरमध्ये दुष्काळाचं खूप मोठ्या प्रमाणावरती सावट आहे. मित्रांनो, तिथे पाण्याची कमतरता आहे हे आपल्याला माहिती आहे. तिथे शेतकरी हा मोठ्या प्रमाणावरती कांदा आणि दूध याचा व्यवसाय करणारा शेतकरी आहे. कांदा जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये कांदा असतो. त्याचा इम्पॅक्ट, निर्यात बंदीचा इम्पॅक्ट हा देखील या निवडणुकीवरती प्रभाव ठरणारा मुद्दा ठरला. दुसरी गोष्ट म्हणजे शेती आणि यावर्षी जी पडलेली दुष्काळ आहे, न भेटलेला पीक विमा आहे, या गोष्टीचा सुद्धा या निवडणुकीवरती प्रभाव पडला. मित्रांनो, आता विखे आणि शरद पवार हा संघर्ष सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की विखे आणि शरद पवारांचा संघर्ष हा आतापासून नव्हे तर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील हे हयात होते तेव्हापासून तर आज पिढ्या चालत आला. विखे परिवार आणि पवार परिवार हा संघर्ष अजूनही अहमदनगरमध्ये होतो. आता हा संघर्ष विखे विरुद्ध पवार हा होण्याऐवजी हा संघर्ष निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हा तिथे करण्यात आला. ज्यावेळेस विखे पाटलांना म्हणजे सुजय विखेंना हे थोडंसं जाणवलं की शरद पवारांबद्दल थोडी सहानुभूती या भागामध्ये वाटते. पण मित्रांनो, सहानुभूती शरद पवारांबद्दल कुठल्याही प्रकारची या भागामध्ये नव्हती. या प्रकारे जे लोकल मुद्द्यावरती इलेक्शन खेचण्यात आलं ते लोकल मुद्दे इथे मोठ्या प्रमाणावरती
म्हणजे मोठ्या प्रमाणावरती प्रभावी ठरले हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दोघांच्या व्यवहारातला फरक म्हणजेच सुजय विखे, आता प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की मराठा समाज इथे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, खूप मोठा मराठा समाज या भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. बीजेपीचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे किंवा बीजेपीचं कॅडर जिथे सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह राहतं तो शहरी भाग समजला जातो आणि नगरची ही जर एक शहरी सोडली तर बाकी सगळा भाग या मतदारसंघाचा ग्रामीणमध्ये येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी यांनी खूप मोठ्या आक्रमक पद्धतीने या ठिकाणी निवडणूक केलं. त्यांचे ओपिनियन सुद्धा खूप आक्रमक असे होते, असं काही मित्रांनी किंवा काही रिपोर्टरनी मला सांगितलं. आता मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे असा की मुस्लिम मतदार, तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी मुस्लिम रिझर्वेशन बद्दल वक्तव्य झाले. आता एक गोष्ट ही वारंवार सांगण्यात येते की मुस्लिम रिझर्वेशन बद्दल मोदी बोलले त्यामुळे मुस्लिमांचे वोट हे सुजय विखेंना पडणार नाही. पण मित्रांनो एक गोष्ट नक्की की मुस्लिमांचे वोट असेही बीजेपीला पडत नाही आणि जे म्हणतात की मुस्लिम सुद्धा बीजेपीला आजकाल वोट करतात त्यांच्या एवढं म्हणजे म्हणतो ना आपण की पॉलिटिकल अनालिसिस सोडा, एक साधा कॉमन सेन्स असतो की मुस्लिम्स विल नेव्हर वोट फॉर बीजेपी, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे फक्त एक आक्रमकता आली आणि 8 वाजेपर्यंत लंब्या लाईनीमध्ये उभे राहून मुस्लिमांनी सुजय विखेच्या विरोधात वोट केलं, म्हणजेच याच्या महायुतीच्या विरोधात वोट केला आणि महाविकास आघाडीच्या पार्ट्यामध्ये वोट टाकलं. आता MIM आणि सपा यांचा जो उमेदवार तिथे होता, बघा वोट पोलरायझेशन कसं होत असतं, जेव्हा एखादा उमेदवार उभा असेल तो काही 20-30 हजार वोट खाईल त्यानंतर वोट पोलरायझेशन होत असतं. पण MIM आणि सपाचा जो उमेदवार होता तो उमेदवार सुद्धा त्यांनी माघार घेतल्यानंतर जो मुस्लिम समाज होता त्याला पोलरायझेशनसाठी त्यांना रस्ता जोडला नाही आणि ज्या प्रकारचे मस्जिदीमधून फतवे काढण्यात आले, ज्या प्रकारचा ओट जिहादची मागणी करण्यात आली, ज्या प्रकारचे ओट जिहादचे फतवे काढण्यात आले आणि ते ओट जिहाद तुतारीच्या बाजूने वाजवा म्हणजे तुतारीला मतदान करा असे मस्जिदीमधून फतवे निघले. मित्रांनो ही बाब खूप अत्यंत सिरियस आहे. पण कसं असतं मतदार राजा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोठमोठ्या गोष्टी सोडतो. जर मस्जिदीतून फतवे निघत असेल की ह्या व्यक्तीला वोट करा, तो व्यक्ती त्या समाजाच्या किंवा त्या समाजाच्या हितासाठीच नेहमी प्रयत्न करेल. मग तो समाज काही पण करू. निलेश लंके साहेब उद्या निवडून आले तर त्या समाजाविरुद्ध काहीच बोलू शकत नाही, कारण की फतवे काढून निलेश लंके साहेबांना त्यांनी जिंकून दिलेला आहे. हा एक मुद्दा मित्रांनो. मोठ्या प्रमाणावरती मराठा या समाजामध्ये जो आक्रोश होता मराठा आरक्षणापायी, आता भरपूर लोकांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी इथे आले आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी ॲड्रेस केला नाही. मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा हा नक्कीच मुद्दा आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा वाढवण्याचं काम मनोज जरांगे पाटील हे जे शरद पवारांचे हस्तक होते यांनी केलं. शरद पवारांनी जातीवाद या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मोर्चांच्या रूपाने नेहमी ते पसरवत असतात, या जातीविरुद्ध ती जाती उभं करणं आणि त्यांना हस्तक जे मनोज जरांगे पाटील भेटले. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा बाकी समाजांपासून कसा तुटेल आणि कसा मुस्लिम समाजाच्या जवळ जाईल याचे प्रयत्न केले. तर ही जी युती झाली, ही जी महाराष्ट्राच्या लोकसभामध्ये यावेळेस युती झाली मराठा मुस्लिम्स, ही जी युती झाली ही युती भरपूर ठिकाणी इफेक्टिव्ह पडली मित्रांनो, कारण की मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मुस्लिम समाजही सिग्निफिकंट नंबरवरती आहे जो काही सीट्सवरती इम्पॅक्ट टाकू शकतो. अशा ठिकाणी महायुतीची खरंच गोची झाली मित्रांनो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरी गोष्ट म्हणजे सुजय विखे यांच्याबद्दल असलेल्या लोकांचं परसेप्शन की सुजय विखे हे उपलब्ध नसतात, म्हणजे त्यांच्याकडे फोन कधीच ते उचलत नाही, फोनवरती कधीच ते बोलत नाही, ते PA थ्रू बात करतात, म्हणजे PA थ्रू त्यांच्याशी बातचीत होऊ शकते. त्याविरुद्ध निलेश लंके हा सर्वसामान्य माणूस, सरपंच पदापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, इथून आमदार ते खासदारकीची निवडणूक इथपर्यंत जो त्यांनी प्रवास गाठला आहे, त्या प्रवासामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांशी संपर्क, लोकांशी दांगडा असलेला संपर्क आणि लोकांनी सहानुभूतीची भावना त्यांच्याकडे बघणं की एका स्ट्रॉंग उमेदवाराविरुद्ध एक गरीब घरातून आलेला हा उमेदवार उभा आहे, ज्याच्याशी ज्याला कोणताही पार्श्वभूमी नाही किंवा ज्याचा परिवार इलेक्शनमध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये नव्हता, त्या व्यक्तीने ग्राउंड पासून उठून इथपर्यंत मजल मारली आहे. तर लोकांमध्ये सहानुभूती असणं आहे साहजिक आहे मित्रांनो. त्यानंतर 50 वर्ष विखे पाटलांचा या मतदारसंघामध्ये असलेला प्रभाव, गेल्या 50 वर्षापासून विखे पाटील आणि त्यांच्या परिवारांची या मतदारसंघावर असलेली पकड, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी आणि हे लोक पक्ष बदलतात, त्यामुळे लोकांमध्ये वारंवार विचलित होणारे भाव हा सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रभावी मुद्दा ठरला. त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण जर पारनेर आणि राहुर या भागातील मतदानाचा टक्का बघितला तर तो 70% जास्त मतदान या भागावर झालं मित्रांनो. पारनेर आणि राहुर या भागामध्ये 70% मतदान झालंय. त्याच उलट नगर शहरामध्ये फक्त 62% मतदान झालं मित्रांनो. तर सुजय विखे पाटील आपले जे मतदार आहे, ज्या भागामध्ये त्यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे, जिथून त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणावरती मत पडू शकतात, तेथील मतदार
बाहेर काढण्यासाठी ते अक्षम राहिले आणि त्याचा फटका सुद्धा त्यांना भेटला मित्रांनो। ज्या ठिकाणी निलेश लंके आमदार आहेत पारनेरमध्ये, तिथे 70% मतदार, त्याचसोबत राहुरमध्ये 70% मतदार होत असेल, तर अहमदनगरमध्ये 62% मतदान हे खूप कमी आहे मित्रांनो। तिथे सुद्धा मतदान हे वाढायला हवं होतं, ते वाढलं नाही। त्यानंतर ओके, मी तुम्हाला मुस्लिमांचा मुद्दा सांगितलाच की मुस्लिमनी कशा प्रकारे वोट केलं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, सुजय विखे पाटलांनी काम खूप केले। सुजय विखे पाटील हे एक विजनरी लीडर आहेत, शिकलेले आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, शिकलेले आहेत, परत एक वारसा आहे त्यांच्या मागे की सहकार क्षेत्रामध्ये असली त्यांची पकड। सुजय विखे पाटलांनी भरपूर मोठ्या प्रमाणावरती काम केले। ते रिंग रोडचं काम असो, चौपदरीकरणाचं काम असो, नगरमध्ये उड्डाणपुलाचा इश्यू ज्या प्रकारे त्यांनी हाताळला तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या बाजूने जातो। ज्या प्रकारे त्यांनी रिंग रोडचं काम पूर्णत्वास नेलं हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम होतं। ज्या प्रकारे त्यांनी वेगवेगळे मुद्दे भागामध्ये उचलले, वेगवेगळ्या मुद्द्यांना ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सेंट्रलच्या स्कीम सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जर कुणी सक्षमरित्या राबवल्या असतील तर सुजय विखे पाटलांनी राबवल्या आहेत, त्या लोकांना फायदा पोहोचून देण्याचं काम त्यांनी केलं आहे। पण सुजय विखे पाटील मित्रांनो या इलेक्शनामध्ये त्यांनी जे स्वतः केलं आहे, म्हणजे त्यांच्या ज्या आपण त्यांना म्हणतो की अचिव्हमेंट्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही। ते फक्त आणि फक्त लोकल मुद्द्यावरती अडकून पडले आणि निलेश लंके यांनी आणि शरद पवारांनी जो प्लॅन आखला होता की ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यावर, विकास कामाच्यावर न जाता लोकल मुद्दे प्रभावी करणं, तर निलेश लंकेवरती टीका करणं, परत हे वक्तव्य देणं की मी 2 दिवसामध्ये निवडणूक फिरू शकतो। कसं असतं मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही लोकांना अरेरावीची भाषा ही आवडत नाही। परत अजितदादा पवारांनी आल्या आणि तिथे दिलेलं दम हे सुद्धा लोकांना आवडलं नाही, कारण की निलेश लंकेबद्दल एक धारणा आहे, कारण की निलेश लंके इज अनटेस्टेड वॉटर। कसं असतं मित्रांनो, ज्यावेळेस ज्या गोष्टीची टेस्ट केलेली नसते त्यावेळेस त्या गोष्टीबद्दल कुतूहल राहतं। तर पारनेरच्या लोकांनी निलेश लंके यांची टेस्ट केलेली आहे, पण पूर्ण अहमदनगर मतदारसंघाने निलेश लंके यांची टेस्ट कधी केलेली नाही। त्यामुळे असलेलं कुतूहल हे सुद्धा लोकांना काहीतरी नवीन हवं असतं, हे सुद्धा निलेश लंकेमध्ये लोकांनी बघितलं। आता ही जी गोष्ट आहे त्याच्यानंतर शेवट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की या निवडणुकीचा निकाल काय होईल। जरी एक्झिट पोलनी मित्रांनो निलेश लंके यांना आघाडीवर दाखवले असेल, पण मला असं वाटतं विखे पाटील यांच्या स्वतःची यंत्रणा सुद्धा आहे, म्हणजे त्यांच्या मागे जी बीजेपी पक्षाची यंत्रणा उभी आहे ती तर उभी आहेच, पण स्वतःची जी यंत्रणा त्यांच्या मागे उभी आहे, म्हणजे स्वतःची जी यंत्रणा किंवा मतदार भागामध्ये किंवा मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला प्रभाव, त्यांचं असलेलं सहकार क्षेत्रातलं काम, हे सगळं लक्षात घेता निवडणूक मित्रांनो फिरू पण शकते। एक्झिट पोल काही सीट्सवरती, जसं मी 32 सीट्स दिल्या होत्या +-2, तर अशा सीट्स आहेत मित्रांनो की तिथे थोडेफार चमत्कार होऊ शकतात। कारण की कसं असतं, निवडणूक लोकसभेचा मतदारसंघ खूप मोठा असतो, 12-14 लाख वोटर्स असतात। त्या वोटर्समध्ये 10, 20, 30, 40, 50 हजाराची लीड प्रेडिक्ट करणं खूप कठीण असतं। पण मला अजूनही वाटतं की सुजय विखे हे निसटता विजय का होईना, पण निसटत्या विजयाने विजय होतील। शेवटी आता 4 मतदार राजाने आपला निकाल हा मतपेटीमध्ये तर लॉक केला आहे आणि तो 4 तारखेला कळेल आपल्याला की नक्की कोण जिंकेल आणि कोण हरेल। कोणी जिंकू मित्रांनो, लोकशाहीचा विजय झाला पाहिजे। शेवटी मी तुम्हाला हे विश्लेषण एक अनबायस्डरित्या तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला की कोणकोणते फॅक्टर्स तिथे महत्त्वाचे होते आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी झाल्या। पण महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो जातीय राजकारण हा यावेळेच्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा मुद्दा झाला। मनोज जरांगेंनी ज्या प्रकारचा जातीवाद पसरवला किंवा ज्या प्रकारे मराठ्यांना बाकी जातीविरुद्ध उभा करण्याचा प्रयत्न केला किंवा एका पार्टी विरुद्ध पर्टिक्युलर उभा करण्याचा प्रयत्न केला शरद पवारच्या म्हणण्यावरून, शरद पवार यांच्या म्हणण्यावरून मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षण सरकारने 10% रिझर्वेशन दिल्यानंतर सुद्धा सगळे सोयरे एक एक मुद्दा लावून ते आरक्षण कंटिन्युअस सुरू ठेवलं, त्याचा मुद्दा कंटिन्युअस सुरू ठेवला आणि हा विधानसभेपर्यंत चालेल मित्रांनो, हा विधानसभापर्यंत चालेल। शरद पवार जर पॉवरमध्ये आले तर मराठा आरक्षणचा मुद्दा संपेल, मराठा आरक्षणाचे मोर्चे बंद होतील, काही सगळं बंद होईल। कारण की शरद पवार जेव्हा सत्तेत राहतात तेव्हा हे कितीही मनोज जरांगे पाटील उभे राहिले तर त्यांच्यासमोर शरद पवारांसमोर त्यांची एवढी हे नाही आहे की ते शरद पवारांसमोर राहून मराठा आरक्षण मागतील। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मराठा समाजाचा सगळ्यात मोठा शत्रू जर असेल आरक्षणाविषयी तर ते शरद पवार आहेत, पण हे मराठा समाजाला समजण्याची गरज आहे। ज्या प्रकारचे मस्जिदमधून फतवे निघले हे सुद्धा समजण्याची गरज आहे की मस्जिदमधून फतवे काढून वोट जिहादचा नारा देऊन जर तुम्ही एका कॅन्डिडेटला मतदान करत असाल तर तो कॅन्डिडेट कोणाबद्दल जास्त विचार करेल, कोणाबद्दल त्याची जास्त सहानुभूती राहील, हे सुद्धा तुम्ही विचार करायला हवं। पण रिझल्ट 4 तारखेला नक्की लागेल आणि निसटता का होईना, पण मला अजून वाटतं की सुजय विखे यांचा विजय होईल। बाकी शेवटी बघू। मी 32 सीटमध्ये जे 32 सीट्स मी सांगितल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीट्स येतील, त्याच्यामध्ये सुद्धा मी सुजय विखे यांचा सीट्स तिथे सामील नव्हती केली। त्याचं कारण असं की मला थोडंसं कन्फ्युजन होतं की नेमकं काय होणार आहे, कारण की ज्या प्रकारचे आकडे
हे फिरले आहे. नगरमध्ये झालेलं कमी मतदान, राऊर आणि पारनेरमध्ये झालेलं जास्त मतदान, त्यानंतर मराठा मुस्लिम समाजाची झालेले एकत्रीकरण, तर हे मुद्दे कुठे ना कुठे मॅटर करतात मित्रांनो. बट बघू 4 तारखेला नक्कीच आपल्याला हे लक्षात येईल 12 वाजेपर्यंत. तर प्लीज हे जर विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.